नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता तर पहा, 27 जानेवारीची सर्वात मोठी बातमी आणि सर्वात मोठी खुशखबर आहे सर्व महिलांसाठी. 27 जानेवारीची पाहू शकता. बघा, आज शेवटचं वाटप या ठिकाणी होणार आहे. 27 जानेवारीला आज शेवटचे पैसे वाटप या ठिकाणी होणार आहे. म्हणजे शेवटचा टप्पा आज आहे. आज तुम्हाला शेवटच्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्व महिला आहेत त्या सर्व महिलांना 10,500 रुपये वाटप होणार आहेत. तर त्याची संपूर्ण माहिती ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडमनी ही माहिती दिलेली आहे. तर संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामुळे सर्व महिला भगिनींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात अगोदर सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण लाडक्या बहिणींसंदर्भातील सर्व अपडेट तुम्हाला या ठिकाणी मिळतात. त्यामुळे सर्व महिला भगिनींनी लगेच लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर पहा, नेहमीप्रमाणे वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर संपूर्ण माहिती पहा. या ठिकाणी आपण पाहू शकता. बघा, महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेत महिलांना जानेवारी महिन्याचे 1,500 रुपये आहेत ते दिले जाणार आहेत. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये मिळतात. लवकरच 2,100 रुपये मिळणार असल्याचं आश्वासन महाराष्ट्र सरकारने दिलेलं आहे. बघा, म्हणजेच काय तर तुम्हाला 1,500 रुपयांवर 600 रुपयांची वाढ करण्याचं आश्वासन देखील सरकारने दिलेलं आहे. 2,100 रुपये हे तुम्हाला आता मिळणार असल्याचं सरकारने सांगितलेलं आहे. आता हे 2,100 रुपये तुम्हाला पाहिजेत का? कोणकोणत्या महिलांना 2,100 रुपये पाहिजेत? 2,100 रुपये रक्कम वाढ झाली पाहिजे असं ज्या ज्या महिलांना वाटतंय त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. कारण बघा, 2,100 रुपये सध्या महागाई खूप वाढत आहे. त्यामुळे 600 रुपयांची जरी तुम्हाला वाढ करून मिळत असतील तरी ते तुमच्यासाठी खूप चांगलं असेल. त्यामुळे तुम्हाला वाटतंय की वाढली पाहिजे रक्कम, तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहून पाठवायचे. आता पुढे पहा. बघा, लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत महिलांना 7 हप्ते देण्यात आलेले आहेत. म्हणजेच 7वा हप्ता आता त्या ठिकाणी सुरू आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना जुलै महिन्यापासून पैसे येण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे आतापर्यंत महिलांना 10,500 रुपये मिळालेले आहेत. बघा, 10,500 रुपये तुम्हाला आतापर्यंत आलेले आहेत. एकूण 7 हप्ते देण्यात आलेले आहेत. 10,500 रुपये महिलांच्या अकाउंटला जमा झालेले आहेत. लाडकी बहीण योजनेत महिलांनी ज्या महिन्यापासून फॉर्म भरले त्यांना त्या महिन्यापासून पैसे मिळालेले आहेत. ज्या महिलांनी जुलै महिन्यात अर्ज केले त्यांना 10,500 रुपये दिले. त्यानंतर ज्या महिलांनी ऑगस्ट सप्टेंबर नंतर अर्ज केले त्यांना एकूण 9,000 रुपये देण्यात आलेले आहेत. ऑक्टोबर महिन्यात अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्या महिलांना 4 महिन्याचे पैसे देण्यात आलेले आहेत. त्या महिलांना 6,000 रुपये दिलेले आहेत. बघा, काही महिलांना 10,500 रुपये, काही महिलांना 9,000 रुपये, तर काही महिलांना 6,000 रुपये अशा पद्धतीने मिळत आहेत. तर तुम्हाला किती मिळालेले आहेत ते कमेंट करून नक्की सांगा. तर पहा, 6,000 रुपये, 9,000 रुपये की 10,500 मिळालेले आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. बघा, लाडक्या बहीण योजनेत महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता 26 जानेवारीपर्यंत सर्व महिलांना पैसे मिळतील असं सांगितलं होतं. त्यामुळे आज तुम्हाला शेवटचं वाटप होणार आहे. आज सर्व महिलांना पैसे मिळून जातील. राहिलेल्या सर्व महिलांना पैसे हे आज मिळून जातील. या योजनेत 14 जानेवारीपर्यंत म्हणजेच मकर संक्रांतीपर्यंत पैसे दिले जातील असं सांगितलं होतं. परंतु हे पैसे आता 26 जानेवारीपर्यंत दिले जातील. लाडकी बहीण योजनेत तुम्हाला पैसे आलेत की नाही हे तुम्ही घरबसल्या चेक करू शकता. तुम्ही मोबाईल बँकिंग ॲपवर जाऊन अकाउंटमध्ये किती पैसे आले ते पाहू शकता, किंवा तुम्हाला मेसेज येईल. त्यासोबत तुम्हाला पैसे डिपॉझिट झाल्यावरती मेसेज येईल. तुमचा मोबाईल जर लिंक असेल तुमच्या खात्याला तर तुम्हाला SMS येऊन जाईल. त्यामुळे सर्वच्या सर्व महिलांना आज या ठिकाणी पैसे येऊन जातील. 27 जानेवारी शेवटचा वाटपाचा दिवस आहे आणि आज सर्व महिलांना पैसे जमा होऊन जातील. तर अशा पद्धतीची ही महत्त्वाची माहिती होती. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करून चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच 2,100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
चला तर मग पुन्हा भेटूया अशाच लाडक्या बहीण योजनेसंदर्भातील नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.